नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चर मध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण 16 महाजनपद पाहणार आहोत. हा आपल्या 11वीच्या स्टेट बोर्ड मधला मॅप आपल्याला पाहता येतो. 6वं जे शतक होतं इतिहासातलं, त्यावेळेस हे 16 महत्वाचे घराणे किंवा राजे त्यावेळेस होऊन गेलेले आपल्याला पाहता येतात. आणि हे 16 महाजनपद कुठं आहेत त्याचं लोकेशन विचारलं जातं. सगळ्यात सुरुवात आपल्यापासून करूयात. अश्मक, जे आपल्या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर पाहिलं जातं. त्याला अस्सक असं पण म्हटलं जातं. अस्सक पाली भाषेमध्ये अस्सक, संस्कृत भाषेमध्ये अस्मक म्हटलं जातं. दक्षिण भारतामध्ये म्हणजेच विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे बघितलं तर फक्त एकच आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला प्रायोरिटीनं हे विचारलं जातं. आता इकडं कंभोज आहे आणि गांधार आहे. काबूल नदीच्या वरती कंभोज आणि गांधार आपल्याला पाहता येतात. हा सगळा सिंधू संस्कृतीचा प्रदेश आपल्याला पाहता येतो. ही सिंधू नदी, झेलम नदी, चिनाब, रावी, बियास आणि सतलज नदी आपल्याला पाहता येते. मग मगध, मगध खूप महत्वाचा आहे. मगध नंतर या 16 महाजनपदापैकी नंतर 4 महाजनपद महत्वाचे राहिलेले आहेत. त्यात मगध एक आहे. अंग आहे, रुज्जी, मल्ल, मल्ल म्हणजे आजचं गोरखपूर, काशी, काशीची राजधानी वाराणसी मानली जाते. वत्स आहे, चेदी, अवंती, अवंती म्हणजे माहिष्मती साम्राज्य, दक्षिणेची राजधानी माहिष्मती होती अवंतीची. ठीक आहे. कौशल, पांचाल, शूरसेन, मत्स्य आणि कुरु असे हे 16 महाजनपद इतिहासामध्ये महत्वाचे होऊन गेलेले आहेत. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो की हे 16 महाजनपद आणि यांच्या राजधान्या कोणत्या आहेत. आता आपण फक्त त्याचं लोकेशन पाहिलेलं आहे. ऍक्च्युअल लेक्चर मध्ये मग 16 महाजनपदावर आणि त्यातल्या नंतर जे 4 महाजनपद आहेत त्याच्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. थँक्यू.